हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आम्ही निघालो होतो आज कुंभकोणमला जायला आणि शनिवार होता। आम्ही दुपारी साधारण 3:30 वाजता निघालो होतो। तर भरपूर उतरतं ऊन आमच्या चेहऱ्यावर येत होतं। थोडंसं डिफिकल्ट होत होतं आम्हाला जायला। तर 1-1.5 तासाचा रस्ता होता आणि आम्ही निघालो होतो तिथे सूर्यनार टेम्पल म्हणून आहे तिथे जायला आणि चेन्नई सिल्कला जायचं होतं। तर त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो। तर इकडे समायराचं तेच की उतरतं ऊन डोळ्यावर येत होतं आणि मी कॅमेरा हातात घेतल्यावर थोडासा चेहरा आम्हाला लपवणं सुरू होता। तर अशी मस्ती करत आम्ही निघालो होतो आणि उतरतं उन्हामुळेच आम्हाला थोडासा त्रास झाला, बाकी एकदम छान रस्ता वगैरे चांगला होता। तर आम्ही निघालो आणि कुंभकोणमवरनं 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे सूर्यनार टेम्पल म्हणून। तर हे टेम्पल खूप जास्त फेमस आहे आणि कुंभकोणमच्या रिजनमध्ये जवळपास 9 ग्रह टेम्पल आहेत। तर त्यातलं हे एक मंदिर आहे आणि हे एक मंदिर असं आहे जिथे नवग्रह स्वतः त्यांनी म्हणजे नवग्रह आहेत तिथे। तर त्याच्या दर्शनासाठी आम्ही निघालो होतो। तर चेन्नईवरनं कुंभकोणम आहे जवळपास 294 किलोमीटर, ज्याला जवळपास लागतात 6 तास, 5.5 ते 6 तास। आणि असं मानलं जातं की ह्या मंदिराला आपल्या हेल्थसाठी, फायनान्शियल सिच्युएशनसाठी, प्रोफेशनल ग्रोथसाठी वगैरे आपण इथे दर्शनाला येऊ शकतो। जर आपल्या लाईफमध्ये काही ऑब्स्टॅकल असतील तर ते इथे आल्याने ते ऑब्स्टॅकल्स निघून जातात। तर खूप महत्त्व मानलं जातं या मंदिराचं आणि न्यूली मॅरिड कपल पण इकडे आपलं चांगलं मॅरिड लाईफ चांगलं होण्यासाठी इकडे दर्शनाला येतात। तर असे सुंदर मंदिर आहे। आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी आतमधलं हे शूटिंग नाही घेऊ शकली। तर इकडून आम्ही आतमध्ये जात होतो। हे मेन मंदिर आहे। तर मेन मंदिराचं दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर निघालो। तर प्रदक्षिणा मारायसाठी बाहेर निघाल्यावर इकडे 9 ग्रहांचे छोटे छोटे मंदिर आहे। तर त्यातलं सन, मून, मार्स, मर्क्युरी, ज्युपिटर, व्हीनस, सॅटर्न, राहू अँड केतू असे हे 9 ग्रह। मेन तर हे सूर्याचंच मंदिर आहे, पण इथे एक असे 9 ग्रहांचं हे छोटे मंदिर आहे। तर त्याचं महत्त्व तर आपल्याला माहीतच आहे की सन सिम्बोलायझेस कॉन्फिडन्स, मून इन्फ्लुएन्सेस आवर इमोशन्स अँड इंट्युशन, मार्स गव्हर्न्स करेज अँड एनर्जी, मर्क्युरी रूल्स कम्युनिकेशन अँड इंटेलेक्ट, ज्युपिटर रिप्रेझेंट्स विजडम अँड नॉलेज, व्हीनस इन्फ्लुएन्सेस लव्ह अँड रिलेशनशिप, सॅटर्न रिप्रेझेंट डिसिप्लिन अँड रिस्पॉन्सिबिलिटी, राहू अँड केतू सिग्निफाईज कार्मिक इन्फ्लुएन्सेस। तर असं हे सुंदर मंदिर, छान 9 ग्रहांचं आमचं दर्शन झालं आणि नंतर आम्ही इकडे बाहेर निघालो। हे एक हंडिकेश्वर म्हणून होतं, तर ह्याचं आम्हाला काही आयडिया नव्हती काय आहे। तर इकडे हे छान आम्ही दर्शन घेत होतो 9 ग्रहांचे आणि नंतर हे आहेत छोटे छोटे मंदिर आहे 9 आणि तिथून बाहेर निघाल्यावर हा असा मोठा हॉल आहे आणि इथून आम्ही निघालो। छान प्रसाद वगैरे तिकडे मिळत होता, तर आम्ही थोडं पुढे गेलो। इकडे या दोघींची मस्ती सुरू होती। हे आहेत छोटे मंदिर ते। त्याच्यानंतर आम्ही प्रसाद घेतला। प्रसादामध्ये आम्ही हा लेमन राईस होता आणि अजून एक पोंगलसारखं गोड प्रसाद म्हणून घेतला होता। तर आम्ही आता निघालो आहे मंदिरातनं दर्शन करून चेन्नई सिल्क जायला। तर कुंभकोणमवरनं चेन्नई सिल्क आहे 14 किलोमीटर। तर आम्ही अर्धा तासात पोहोचून जाऊ आणि तिकडे जाऊन मस्तपैकी शॉपिंग करू। तर आता तुम्हाला चेन्नई सिल्कला आपण घेऊन चालतो। चला, कप्पे घ्यायचे कप्पे। चेन्नई सिल्कच्या ब्रांचेस या बऱ्याच ठिकाणी आहेत। चेन्नईला तर मेन आहेच, इकडे कुंभकोणमला आहे, अजून त्रिचीला आहे वाटतं ना, त्रिचीलाही आहे, बऱ्याच ठिकाणी। हां, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सगळीचकडे आहे चेन्नई सिल्कचे ब्रांचेस। तिथला कपडा खूप सुंदर निघतो। आम्ही 2-2.5 वर्ष आधी आलो होतो, तर मी इथून कुर्ते आणि मुलींचे काही कपडे घेतले होते।
तेव्हा समारा नव्हती, काव्या होती, समारा व्हायची होती. काव्याचे काही ड्रेसेस घेतले होते, टॉप आणि फ्रॉक वगैरे. तर कपडा खूप छान निघाला होता त्याचा, सॉफ्ट आणि एकदम मस्त. तो पॅटर्न इकडे करायला नाही मिळत. तर आम्ही शॉपिंगसाठी शक्यतोवर कुंभकोणमचं चेन्नई सिल्कच प्रिफर करतो. इकडे आम्ही पोहोचलो होतो चेन्नई सिल्कला, एक अर्धा तासात पोहोचून गेलो होतो. खूप सुंदर मोठं असं हे 5 मजली दुकान आहे. तर इकडे आलो. सगळ्यात पहिले आम्ही चिल्ड्रन सेक्शनलाच आलो, जिकडे सॉफ्ट टॉईज, चप्पल्स, कानातले, गळ्यातले असं बरंच काही ठेवलेलं होतं. तर आमचं प्रायोरिटी होती कपडे घ्यायचं. तर मी काव्या आणि समायराचे दोघींचे पण ट्रायल घ्यायसाठी मी कपडे वेगळे काढले होते. आणि इकडे जे ट्रायलसाठी घेतले होते ते असे, तिची पर्स, काव्याची आणि ते कपडे सगळं माझ्या गळ्यात टाकलं होतं आणि ती आतमध्ये ट्रायल घेत होती. तर मी तेच यांच्याशी बोलत होती की हे काय अगदी लटकवून ठेवलं माझ्या गळ्यामध्ये. तिथे लटकवायला जागा नव्हती. समायरा वेगळा त्रास देत होती. त्रास म्हणजे मस्ती करत होती तिच्यासोबत, तिच्या मागे मागे जाणं. तर ती पर्स माझ्या गळ्यात टाकून दिली होती. तर इकडे आम्ही तेच हसत होतो की लग्न झाल्यावर काही खरं नसतं. आणि इकडे ही सिस्टीम अशी आहे, इकडे आमचं शॉपिंग झालं होतं. नंतर इकडे ही सिस्टीम अशी आहे की वरच्या मजल्यांवरचं पार्सल तो खाली, शॉपिंग केलेल्या लोकांचे जे पार्सल असतात ते या गॅपमधनं तो खाली आणतो. ते वरचे लोक खाली टाकतात आणि तो इथनं घेतो आणि मग इकडे रॅकमध्ये त्याला लेबल लावून ठेवतो आणि मग ते आपल्याला देतात. तर असं आधी आमचं पार्सल त्याला दिसलं नाही, शॉपिंग बॅग, आणि त्याच्यानंतर मग त्याला दिसली. तर तिकडून ते खालूनच आवाज देतात, आली नसली तर ते पाठवून देतात वरतून. तर असं हे सुंदर छान मोठं असं शॉपिंगसाठी बेस्ट आहे कुंभकोणमचं चेन्नई सिल्क. तर आमची शॉपिंग झाली, मुलींचे कपडे घेतले आणि आम्ही निघालो. इकडे बरेच टुरिस्ट जे येतात तर त्यांनी जो साऊथचा प्रॉपर भाग फिरायचा असतो तर त्याच्यासाठी चेन्नईवरनं जर कुंभकोणम, वेलंकणी, नागपट्टणम असे जर एरिया घेणार असतील तर इकडे हे छान मंदिरं पण आहेत आणि हे शॉपिंग सेंटर्स पण आहेत. तर त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग झाल्यावर इकडे हॉटेलमध्ये आलो जेवण करायला. तर आम्हाला प्युअर व्हेज हॉटेल हवं होतं. आम्हाला काही कळत नव्हतं की कुठे जेवायचं जायचं. तर आम्ही 1-2 जणांना विचारलं तर आम्हाला हे सजेस्ट केलं. हे प्युअर व्हेज नव्हतं हॉटेल, पण स्टील इट वॉज गुड. तर त्यांचा ॲम्बियन्स पण खूप छान होता आणि स्वच्छ होतं. तर इकडे आमचं सगळं डिस्कशन सुरू होतं की नवीन हॉटेल आहे तर काय ट्राय करायचं, काय करायचं. कारण बरेचदा आम्ही असं डिसअपॉइंट होतो नॉर्थ इंडियन फूड मागवून. तर आमचं तेच डिस्कशन सुरू होतं. तर या दोघांनी, काव्यानी आणि यांनी पनीरची भाजी आणि पोळ्या मागवल्या होत्या आणि मी ॲज युजल माझा डोसा मागवला होता. इकडे समाराचं पाणी पिणं सुरू होतं. इकडे यांचं काहीतरी सुरू होतं, गप्पा, एकमेकांना चिडवणं वगैरे. आणि नंतर माझा डोसा आला. तर हे अनएक्सपेक्टेड त्यांनी दिलं होतं. मी मसाला डोसा सांगितला होता तर त्यांनी वाटीत मसाला आणून दिला होता, जी बटाट्याची भाजी असते ती, आणि 4-5 प्रकारच्या चटण्या होत्या आणि सांबार पण होता. तर असं सगळं झाल्यावर खाणं झालं आमचं. त्याच्यानंतर मी इकडची कुंभकोणमची फिल्टर कॉफी खूप फेमस आहे तर मी ती ऑर्डर केली होती. आणि त्यांनी इकडे साखरेचे हे वेगळे वेगळे पाऊच आणून दिले होते, ब्राऊन शुगर आणि वेगळे असे अजून. तर ते यांची मस्ती सुरू झाली होती. काव्या एक मागत होती, समायरा एक मागत होती, ते सुरू होतं यांचं. आणि कॉफी मागितली, यांनी शेक मागितला होता. तर आम्ही ते एन्जॉय केलं. कुंभकोणमला जर कोणी येतील ना तर त्यांनी फिल्टर कॉफी नक्की ट्राय करा. एकदम जबरदस्त असते फिल्टर कॉफी, कुंभकोणमची फेमस आहे. इकडे समायराचं सुरू होतं की मला साखर दे. अगदी साखर कधी न पाहिल्यासारखी त्रास देत होती की पाऊचमध्ये साखर हवी. आणि इकडे त्यांनी फक्त कॉफी आणि दूध हे सगळं मिक्स करून आणून दिलं होतं. बाकी साखर वगैरे तुम्हाला किती पाहिजे काय ते यांच्या या सेटमध्ये घ्यायचं आणि असं मिक्स करायचं. तर मला आधी कमी वाटली साखर, मग मी अजून टाकली
आणि मिक्स करत होती. इकडे समायराचं रडणं सुरू होतं, साखर दे साखर दे. तिला कॉफीशी काही घेणं देणं नव्हतं, तिला फक्त ते पाऊच हवे होते. आणि आमचे जेवणं झाले, नंतर आम्ही निघालो. तिकडे बाहेर वेटिंग एरिया होता, तिकडे आम्ही 10 मिनटं बसलो. हॉटेल खूप छान होतं, फूड एकदम छान होतं, अगदी 5 स्टार रेटिंगच्या लायकीचं. ॲम्बियन्स आणि स्वच्छता, टेस्ट, क्वालिटी सगळं छान होतं एकदम. खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा. काय रावसाहेब, कशी झाली ट्रिप? सुंदर, सुपर झाली ट्रिप. हॅपी हॅपी. तर अशी होती आमची आज कुंभकोणम ट्रिप. आम्ही आलो इकडे सूर्यनार टेम्पलला, सूर्यनार कोविल म्हणतात. तर तिकडे आलो, सगळे नवग्रहांचं दर्शन घेतलं, सूर्यदेवतेचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही चेन्नई सिल्कला आलो. तर इकडे शॉपिंग केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला आलो. इकडे अन्नलक्ष्मी रेस्टॉरंट म्हणून आहे तिकडे. तर फूड एकदम ऑसम, टेस्टी, छान पोटभर जेवण झालं. मस्तपैकी कुंभकोणमची फेमस फिल्टर कॉफी ती घेतली आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघतो आहे. आता किती वाजले? 10 वाजले आहे. तर आम्ही साधारण आता इकडे आता 10 वाजता निघतो आहे आणि साधारण 1.5 तासात पोहोचून जाऊ, 1.25 ते 1.5 तासात. हे पहा ही काय करते. अन्नलक्ष्मी रेस्टॉरंट आहे, चेन्नई सिल्कच्या जवळच आहे. मस्त एकदम. आणि सगळ्यात मेन म्हणजे पनीरची भाजी यांनी घेतली होती, तर सुपर टेस्टी होती, स्पायसी अजिबात नव्हती. पोरींनी पण छान खाल्लं आणि मस्त झालं. काय झालं? हो. तर चला, आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच. आम्ही आता निघतो आहे घरी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय कुंभकोणम. बाय बाय अन्नलक्ष्मी रेस्टॉरंट. आणि हे बाकी काय घाणपणा करते पोरगी. उठ लवकर तिथून, पटकन उठ, पटकन उठ. चला, हां चला. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू एका नवीन व्लॉगसोबत लवकरच. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग. चला.